नमस्कार, मी दीपाली. स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तयार केलेले आहे काळ्या वाटणातील शेवभाजी. बघू शकता तुम्ही, भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीला चवही खूप छान लागते. तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही काळ्या वाटणातील भाजी नक्की तयार करून बघा. चवीला अप्रतिम लागते. ही शेवभाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य वाटण्यासाठी आपण हे बघा, हे भाजी करण्यासाठी शेव आपण घेतलेले आहे. खोबरं, लसूण, अर्ध टमाटर, अद्रक, 2 कांदे आणि कोथिंबीर आणि खसखस. आता आपण कांदे छान गॅसवरती भाजून घेणार आहोत. कांदे तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता, पण अशा प्रकारे जर कांदे भाजून घेतले तर भाजीला छान असा काळा कलर येतो आणि भाजी चवीला पण खूप छान लागते. त्यामुळे आता आपण हे असे कांदे गॅसवरती भाजून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी हे कांदे ज्यावेळेस काळ्या वाटणातील भाजी करायची त्यावेळेस चुलीमध्ये भाजून घेत होते. आता चुली नाहीत तर तुम्ही गॅसवर अशा प्रकारे हे कांदे भाजून घेऊया. त्यानंतर आता आपण यावरती तवा ठेवून बाकीचे जे साहित्य आहे ते भाजून घेणार आहोत. आता आपण यावरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. जे बारीक केलेलं खोबरं होतं ते खोबरं आता आपण यावरती थोडंसं तेल टाकून छान खमंग असं भाजून घेणार आहोत. मसाला छान भाजला की भाजीला चवही खूप छान लागते. आता खोबऱ्याला छान लाल कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा कलर आता चेंज झालेला आहे. आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण जो कांदा गॅसवरती भाजून घेतला होता तो कांदा तर आपण यावरती फोडून टाकणार आहोत, जेणेकरून कांदा आतून सुद्धा खूप छान भाजला जाईल. आता यावरती आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि कांदा आतूनही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये खसखस टाकणार आहोत. कांद्यामध्ये खसखस छान भाजून घेतली की ती जळत नाही, त्यामुळे आता आपण कांद्यामध्ये खसखस टाकून खसखसही आपण छान भाजून घ्यायची आहे. नेहमी मसाल्याची भाजी करताना आपण खसखसीचा वापर करावा. खसखसमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, तसं आपण खसखस खात नाही. त्यामुळे मसाल्याची भाजी नेहमी करताना खसखसीचा वापर आपण करावा. आता आपण हा छान कांदा भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्येच आपण अद्रक, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ग्रेव्हीला खूप छान टेस्ट आणि टेक्स्चर येण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा शेव टाकणार आहोत, जेणेकरून भाजीची जी ग्रेव्ही आहे छान घट्ट होईल आणि त्याला चवही खूप छान लागेल. आता बघा, हे वाटण आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत आणि यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत. तेल मी थोडं जास्तच टाकणार आहे, कारण की मसाल्याची भाजीला खूप छान तर्री येण्यासाठी यामध्ये आपण तेल थोडं जास्तच टाकणार आहोत. तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला तो मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत. आता मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. जेवढा आपण मसाला तेलामध्ये छान होऊ देऊ तेवढी भाजीला चव खूप छान लागते. त्यामुळे मसाला मीडियम गॅसवरती आणि छान शिजवून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत. सुके मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला
हळद फक्त अर्धा चमचा, बाकी सर्व छोटा एक एक चमचा आपण सर्व वापरलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जर मसाले छान शिजवून घेतले तर भाजीला चव खूप छान लागते. त्यामुळे नेहमी कोणतीही भाजी करताना मसाले आपल्याला आधी खूप छान शिजवून घ्यायचे आहे. आता यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान भाजीला तर्री आलेली आहे. आता हे छान मिक्स आपण करून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून यामध्ये पाणी टाकणार आहोत. नेहमी भाजीमध्ये गरम पाणी टाका, ज्यामुळे भाजीला कलर छान येतो, तर्री छान येते आणि चवही खूप छान लागते. आता यामध्ये आपले टमाटे टाकायचे बाकी होते, तर मी टमाटे आता या मसाल्यामध्ये टाकत आहे. तुम्ही आधीसुद्धा तेलामध्ये परतून घेतले तरी चालेल. तर यावरती परत आपण झाकण ठेवून टमाटे छान शिजवून घेणार आहोत. दोन 3 मिनटं टमाटे छान शिजवून घ्यायचे आहे. आता पाणी जे आहे छान आपलं गरम झालेलं आहे. आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. शेवभाजी करताना थोडी जी भाजी आहे ती थोडी पातळच ठेवायची आहे. शेव टाकल्यानंतर ती भाजी ॲब्झॉर्ब करून घेते आणि भाजीला घट्टपणा येतो. त्यामुळे आधीच भाजी थोडी आपल्याला पातळ ठेवायची आहे. आता भाजीला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि भाजीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये शेव टाकणार आहोत. जेव्हा आपल्याला जेवायचं असेल त्याच्या 10 ते 15 मिनटं आधीच आपल्याला भाजीमध्ये शेव टाकायचे आहे, जेणेकरून जे शेव आहेत ते गाळ होणार नाहीत. त्यामुळे वाटलंच तर आधी जी भाजीची ग्रेव्ही आहे ती तयार करून ठेवायची आणि जेव्हा आपल्याला जेवायचं असेल त्याच्या 10 ते 15 मिनटं आधी फक्त आपल्याला शेव या भाजीमध्ये टाकायचे आहे. हे बघा, उकळी आल्यानंतर आपण यामध्ये शेव टाकलेले आहे. फक्त 2 मिनटं आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. 2 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि जी भाजीचं टेक्स्चर आहे ते पण तुम्ही बघू शकता. ग्रेव्ही जी आहे ती सुद्धा छान घट्ट आपली झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल द किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि शेव छान भाजीमध्ये मुरलेले आहेत.